नमस्ते मित्रांनो, MPSC ऑफिसर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पर्सेंटेज किंवा शेकडेवारी हा टॉपिक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काही तुम्ही प्रश्न डिस्कस केलेले आहे ते सर्व प्रश्न सध्या आता लेटेस्ट जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होतं त्यामध्ये वारंवार रिपीट होणारे किंवा वारंवार विचारले जाणारे जे काही प्रश्नाचे टाईप आहे ते सर्व टाईप मी आजच्या व्हिडिओमध्ये इथे कव्हर करणार आहे. तर अर्थात सर्व टाईप ते आजच्याच व्हिडिओमध्ये नाही आहे. तर पर्सेंटेज या टॉपिकचा आपला एक सेकंड पार्टसुद्धा येणार आहे. त्यामध्ये अर्धे टाईप डिस्कस केलेले आहे आणि अर्धे आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही हे दोन्ही व्हिडिओ कंप्लीट बघितले त्यानंतर तुम्हाला एक्झाममध्ये कुठलाही पर्सेंटेजवर प्रश्न आला तर तुमच्यासाठी नवीन नसेल तर त्या टाईपचा प्रश्न तुम्ही ऑलरेडी सॉल्व केलेला असेल. कदाचित व्हॅल्यू नवीन असतील पण त्या जो पॅटर्न आहे किंवा जो टाईप आहे तो तुमचा ऑलरेडी झालेला असेल. तर मित्रांनो, स्टार्ट करूया आजच्या आपल्या शेकडेवारी किंवा पर्सेंटेज या टॉपिकला. तर मित्रांनो, सुरुवातीला मी काही 5 मिनटं थोडी बेसिक माहिती सांगणार आहे. कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना ते ऑलरेडी माहिती असेल पण नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगणं माझं ते काम आहे. त्यामुळे 5 मिनटं आपण बेसिक माहिती बघूया आणि त्यानंतर थेट आपण प्रश्नांना सुरुवात करूया. तर मित्रांनो, पर्सेंटेज किंवा शेकडेवारीचा जो संबंध आहे तो येतो आपल्या इथे 100 सोबत. म्हणजे जेव्हा कधी आपल्याला पर्सेंटेज किंवा शेकडेवारी काढायला सांगतो तेव्हा समजून जायचं की आपल्याला ती व्हॅल्यू जी आहे ती 100शी कंपेअर करून कॅल्क्युलेट करायची आहे. तर मग हे पर्सेंटेज आपण कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतो तर बघा, आपण एक उदाहरण घेऊया की समजा एखाद्या विद्यार्थ्याला त्याने एखादा पेपर दिला आहे आणि तो पेपर जर आहे 150 मार्कांचा आणि त्याला त्या परीक्षेमध्ये किंवा त्या पेपरमध्ये 75 मार्क मिळाले तर त्याला आणि आता आपल्याला विचारलं की त्याला किती टक्के मार्क मिळाले तर आपण त्याची टक्केवारी कशी काढणार. तर बघा, ती टक्केवारी आपण काढणार पर्सेंटेज इक्वल्स टू त्या विद्यार्थ्याला जे मार्क्स मिळालेले आहे ते मार्क्स 75 आणि भागीला त्या परीक्षेमध्ये जे काही ॲक्च्युअल टोटल मार्क होते ते टोटल मार्क्स म्हणजेच 150 आणि पर्सेंटेज कॅल्क्युलेट करतो म्हणून 100 गुन्हेला आपण इथे 100 करू. तर हे काय किती येईल मग येईल 15×5 = 75. तर किती त्या विद्यार्थ्याला किती पर्सेंट मिळाले तर त्याला मिळाले 50%. म्हणजेच 75 जे आहे मित्रांनो, हे 75 त्याचे ॲक्च्युअल मार्क्स आहे आणि 50% जे आहे त्याला तिथे पर्सेंटेज मिळालेले आहे. तर या प्रकारे आपण इथे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करू शकतो. हे झालं मित्रांनो फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट आपल्याला इथे कुठला लक्षात ठेवायचा आहे तर बघा, इथे सेकंड जो पॉईंट आपल्याला इथे इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचा आहे की समजा त्यांनी म्हटलं असेल की एखाद्या संख्येमध्ये किंवा कुठल्याही अमाऊंटमध्ये 20% इथे वाढ झाली. तर 20% वाढ झाली याचा अर्थ काय होतं की बघा मित्रांनो, कोणतीही संख्या किंवा कोणतीही गोष्ट स्वतःमध्ये 100% असतात. कोणतीही संख्या काय असतात स्वतःमध्ये 100%. जेव्हा त्यात वाढ झाली म्हणतो आपण तेव्हा काय करतो आपण तर त्या 100%मध्ये ती वाढ आपण ॲड करत असतो. म्हणजे ती झाली आपली 120%. म्हणजेच आपण काय करणार की जेव्हा आपल्याला 20% वाढ झाली असं आपल्याला म्हटलं जाईल तेव्हा आपण हे 120% कॅल्क्युलेट करू. हे 120% काय असणार आहेत तर त्या संख्येमध्ये 20% वाढ झाल्यानंतर जी अमाऊंट येणार आहे ती आपली ही 120% असणार आहे. तसेच त्याचप्रकारे जेव्हा आपल्याला 20% घट झाली असं जेव्हा म्हटलं जाईल तेव्हा आपण काय करणार की या 100मधूनच आपण इथे काय करणार की हे 20% मायनस करणार आणि कॅल्क्युलेट करणार 80% व्हॅल्यू. ही 80% कुठली असणार तर त्या अमाऊंटमध्ये 20%नी घट झाल्यानंतर जी व्हॅल्यू येणार ती असणार आपली 20%. त्याचप्रकारे जेव्हा आपल्याला 30% वाढ झाली असं जेव्हा म्हटलं जाईल तेव्हा आपण काय करणार ही 130% कॅल्क्युलेट करणार. त्याचप्रकारे 30% घट झाली असं जेव्हा म्हटणार तेव्हा आपण 70% कॅल्क्युलेट करणार. तर हा आपला सेकंड पॉईंट आहे मित्रांनो. त्यानंतर आपला थर्ड पॉईंट जो इम्पॉर्टंट आपल्याला लक्षात ठेवायचा इथे तो हा इथे की आपल्याला फ्रॅक्शन टू पर्सेंटेज आणि पर्सेंटेज टू फ्रॅक्शन जे आहे ते कन्व्हर्शन येणं खूप आवश्यक आहे. म्हणजे जसं की बघा 1/2 जे आहे तर 1/2चा जर पर्सेंटेज व्हॅल्यू बघितली आपण तर ती येते 50%. ती किती येते 50%. त्यानंतर तशी 1/3ची जी व्हॅल्यू आहे पर्सेंटेजमध्ये ती येतं 33.33%. ठीक आहे. त्याचप्रकारे 1/4ची जी व्हॅल्यू येतं ती येतं आपली 25% आणि 1/5ची जी व्हॅल्यू आहे ती येते इथे 20%. त्याचप्रकारे आपण 1ला इथे 100% लिहू शकतो. त्यालाच आपण 1/1 लिहूया. तर या प्रकारचे मित्रांनो या पर्सेंटेज टू फ्रॅक्शन किंवा फ्रॅक्शन टू पर्सेंटेज ही व्हॅल्यू तुम्हाला येणं इथे आवश्यक आहे. याचा मी एक चार्टच बनवलेला आहे. तो चार्ट आपण बघून घेऊया. तर हा तो टेबल आहे मित्रांनो ज्यामध्ये की मी 1 पासून तर इथे 20 पर्यंतच्या व्हॅल्यू पर्सेंटेज टू फ्रॅक्शन आणि फ्रॅक्शन टू पर्सेंटेजमध्ये इथे दिलेलं आहे. तर हा टेबल आपला पाठ असणं किंवा आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक आहे. याचं कारण असं आहे मित्रांनो की आपल्या एक्झाममध्ये आपण बरेच आपलं कॅल्क्युलेशन वाचू शकतं. आता कॅल्क्युलेशन वाचवायचं काम काय येते तर बघा मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक कॉमन प्रश्न किंवा प्रॉब्लेम असतो की ते म्हणतात आम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न तर येत होते पण आम्हाला वेळ कमी पडला. तर तो वेळ कमी यासाठी पडला मित्रांनो की आपली स्पीड कमी आहे. कारण की बघा त्याच वेळेमध्ये तोच पेपर काही विद्यार्थी आहेत ते पूर्ण सॉल्व करत आहे पण काही विद्यार्थ्यांना तो वेळ
वेळ पुरत नाही आहे, त्याचा अर्थ काय असणार आहे की आपली स्पीड कमी आहे. त्यामुळे आपल्याला ती स्पीड इम्प्रूव्ह करणं आवश्यक आहे, जेणेकरून आपण त्या कमीत कमी वेळेमध्ये तो पेपर सॉल्व करू शकू. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला हे पर्सेंटेजचे टॉपिक जे आहे पर्सेंटेज टू फ्रॅक्शन किंवा फ्रॅक्शन टू पर्सेंटेज जे आहे ते आपल्याला इथे माहीत असणं आवश्यक आहे. याचा मित्रांनो उपयोग आपल्याला फक्त पर्सेंटेजच्या टॉपिकमध्येच होणार नाही आहे, तर त्याचा उपयोग आपल्याला जे इतर टॉपिक आहे क्वांटचे, म्हणजे जे ॲव्हरेज झालं, टाईम अँड वर्क, टाईम अँड डिस्टन्स, रेशो प्रपोर्शन किंवा प्रॉफिट अँड लॉस, या सर्व टॉपिकमध्ये आपल्याला याचा उपयोग होणार आहे, जे की आपण पुढे बघणारच आहोत. जेव्हा कधी आपण ते टॉपिक बघू तेव्हा आपण त्याचा उपयोग आपल्याला तिथे दिसणारच आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा टेबल तुम्ही इथे पाठ करून ठेवा किंवा व्हॅल्यू लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, त्याचा तुम्हाला नक्कीच पुढे फायदा होणार आहे. आणि आता बघूया थेट प्रश्नांकडे आणि बघूया पर्सेंटेजच्या टॉपिकवरचे प्रश्न. तर पहिला प्रश्न बघूया आपला. एका व्यक्तीचा पगार 7,200 रुपयावरून वाढून 8,100 रुपये झाला, तर त्या व्यक्तीच्या पगारामध्ये किती टक्के वाढ झाली असं त्यांनी इथे विचारलेलं आहे. तर बघा मित्रांनो, पगारामध्ये किती वाढ झाली आहे? 7,200 रुपयावरून तो पगार वाढला आहे 8,100 झाला. याचा अर्थ ती वाढ किती झाली आहे? तर ती वाढ झाली आहे 900 रुपये. तर आता आपण पर्सेंटेज कशाप्रकारे कॅल्क्युलेट करणार आहे? तर पर्सेंटेज आपण कॅल्क्युलेट करणार जी काही ॲक्च्युअल वाढ झाली आहे त्या पगारामध्ये ती म्हणजेच 900, आणि भागेला आपण कधी पण पर्सेंटेज मूळच्या रकमेवर कॅल्क्युलेट करत असतो, म्हणजे मूळच्या रकमेला आपण बेस म्हणून ते पर्सेंटेज काढत असतो. तर याचा मूळचा पगार किती आहे? तर तो आहे 7,200. तर मग इथे येईल आपले भागेला 7,200, आणि पर्सेंटेज काढता म्हणून गुन्हेला करणार आपण ते 100. तर हे काय येईल बघा, 0 इथे कटेल, हे येईल 9/72, म्हणजेच आपलं किती आलं इथे 1/8 इंटू 100. तर मग 1/8ची पर्सेंटेजमध्ये व्हॅल्यू काय असते? तर ती असते 12.5. 12.5 कुठून आले? तर बघा आपल्या टेबलवरून आपण डायरेक्ट अशा प्रकारे ते लिहू शकतो आणि आपला जो वेळ आहे तो वाचवू शकतो. तर कॅल्क्युलेशन करायचं झालं तर हे येईल 4 2 8 आणि 25 चोक 100, म्हणजेच हे येईल 25चे अर्धे म्हणजेच 12.5. तर अशा प्रकारे मित्रांनो त्याच्या पगारामध्ये किती वाढ झाली आहे? तर ती वाढ झाली आहे 12.5%. पुढचा प्रश्न बघूया. रामचा पगार हा श्यामच्या पगारापेक्षा 20% कमी आहे, तर श्यामचा पगार हा रामच्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी जास्ती असेल असं त्यांनी इथे विचारलेलं आहे. तर बघा, दोन व्यक्ती आहे इथे, एक आहे श्याम आणि दुसरा आहे राम. ठीक आहे. आता त्यांनी काय म्हटलं इथे की रामचा जो पगार आहे तो श्यामच्या पगारापेक्षा 20% कमी आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की समजा श्यामचा जर पगार आहे तो 100 रुपये असेल, तर रामचा पगार 20% कमी, याचा अर्थ तो 80 रुपये असणार. ठीक आहे. मग आता यांच्या दोघांच्या पगारामध्ये कितीचा फरक आहे? तर तो फरक आहे इथे 20चा. मग पर्सेंटेज कशाप्रकारे आपण कॅल्क्युलेट करणार इथे? तर बघा, 20 भागेला आपण कधी पण पर्सेंटेज हे जे कॅल्क्युलेट करतो ते त्यांनी जे विचारलेलं आहे त्याच्या कम्पेअरमध्ये आपण ते कॅल्क्युलेट करत असतो. तर इथे यांनी काय विचारलेलं आहे की रामच्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे. म्हणजेच आपण हे रामचा जो पगार आहे त्याला बेस व्हॅल्यू मानून इथे आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. तर किती आहे इथे? रामचा पगार तो आहे 80, आणि पर्सेंटेज कॅल्क्युलेट करत आहोत म्हणून आपण ते 100 याला गुणणार. तर हे किती येईल? हे 20 चोक 80, म्हणजेच हे येईल आपले 1/4 इंटू 100, म्हणजेच 1/4ची पर्सेंटेज व्हॅल्यू काय येते इथे? 25%. तर श्यामचा जो पगार आहे हा रामच्या पगारापेक्षा 25%नी जास्त आहे. तर मित्रांनो, हे झालं कन्सेप्च्युअल मेथडनी. जर समजा यालाच आणखी शॉर्टकट मेथडनी सॉल्व करायचं आहे, जर काही लोकांना किचकट वाटत असेल, त्यासाठी एक शॉर्टकट फॉर्म्युलासुद्धा आहे, त्यांनीसुद्धा आपण याला डायरेक्ट सॉल्व करू शकतो. तर तो कुठला आहे? तर बघा, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, R/100 ± R इंटू 100. ठीक आहे. तर हे प्लस मायनस कशासाठी? तर जेव्हा व्हॅल्यूमध्ये वाढ झालेली असेल तेव्हा प्लस करायचं, आणि जेव्हा व्हॅल्यूमध्ये घट झालेली असेल तेव्हा इथे मायनस करायचं. तर बघा, आपली आरची व्हॅल्यू इथे काय दिलेली आहे आणि यांनी आपल्याला, तर ती दिली आहे 20 भागेला 100 मायनस इथे बघा 20%नी कमी झालेलं आहे म्हटलं, किंवा 20% कमी आहे असं जेव्हा त्यांनी म्हटलं इथे, त्यामुळे आपण इथे 20ने इथे मायनस करूया. म्हणजेच काय येईल हे आपलं इथे? तर 20 भागेला इथे 80 आणि गुणेला 100, इथे पण 100 येतील. तर हे येईन आपलं 20 चोक 80, तर हे येईन आपलं 1/4 इंटू 100, म्हणजेच 25%. पुढला प्रश्न आहे आपला. नेहाला अंजलीपेक्षा 25% गुण कमी मिळाले, तर अंजलीला नेहापेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? बघा मित्रांनो, सेम तोच प्रश्न आहे, फक्त तिथे पगार होता, इथे यांनी गुण दिलेला आहे. तर आपण डायरेक्ट त्या फॉर्म्युल्याने आपल्याला सॉल्व करू शकतो. बघा, आरची व्हॅल्यू काय येते? तर 25
भागेला इथे 25% गुण कमी मिळाले, तर आता आपण काय करू की 100 - 25 करू, म्हणजे इथे किती येईल 75 आणि गुन्ह्याला 100. तर हे काय येतं 25 त्रिक 75, म्हणजेच व्हॅल्यू काय येईल आपली इथे 1/3 × 100. तर 1/3ची पर्सेंटेज व्हॅल्यू काय येते इथे, तर ती येतं 33.33%. म्हणजेच न्यायापेक्षा किती टक्के गुण जास्त मिळालेले आहे अंजलीला, तर तिला मिळालेले आहे 33.33% गुण. तशा प्रकारे आपण ते डायरेक्ट त्या फॉर्म्युल्याने सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. पुढला प्रश्न बघूया. एका संख्येचे 53% व त्याच संख्येचे 45% यातील फरक 560 आहे, तर ती संख्या कोणती. तर बघा मित्रांनो, काही लोक याला एक्स घेऊन कॅल्क्युलेशन करतात. तर आपल्याला इथे एक्स वगैरे घेऊन काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. सरळ इथे आहे की बघा, दोन संख्यामधला जेव्हा पर्सेंटेज दिलेले असतात, तर त्या दोन संख्येच्या पर्सेंटेजमधला जो फरक असतो तो त्याच्या ॲक्च्युअल जो फरक असतो ते तेवढाच असतो तो. म्हणजे समजा आता इथे बघा, या दोन संख्यामध्ये दोन संख्याचे पर्सेंटेज दिलेले आहे किंवा एकाच संख्येचे 2% दिलेले आहे, तर त्याचा जर फरक काढला आपण तर तो येतो आपल्या इथे, म्हणजे हे 5 आणि हे ते 3, तर म्हणजे ते किती झाले आपले 8%. तर या दोन संख्यांच्या पर्सेंटेजमधला जो फरक आहे तो आहे आपला इथे 8%. आणि हा कशाच्या इक्वल राहील, तर त्या संख्यांचा जो ॲक्च्युअल फरक आहे 560 त्याच्या इक्वल राहील तो. तर मग हे येईल इथे 560. आणि कोणती संख्या स्वतःमध्ये 100% असते, तर मग हे 100% कितीच्या इक्वल असणार इथे, तर 100%चे इक्वल असणार आहे ते बघा इथे. तर या 8ला आपण इथे 70ने जर मल्टिप्लाय केलं तर हे येतं आपलं 560. तर त्याच प्रकारे जर आपण इथं या 100ला सुद्धा जर 70ने मल्टिप्लाय केलं तर ते येईल आपलं 7000. ठीक आहे. किंवा तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करून सुद्धा हे करू शकता, म्हणजेच x = 560 गुणिले 100 आणि भागीला इथे 8 केलं तर हे तर 7 8 56, म्हणजे आपला आन्सर आला इथे 7000. ठीक आहे. तर म्हणजे ती संख्या कुठली होती, मूळची संख्या, तर ती होती 7000. तर या प्रकारे आपण याला इथे सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. पुढला प्रश्न बघूया. बघा, हा सुद्धा त्याच पॅटर्नचा प्रश्न आहे. इथे काय म्हटलं आहे की एका संख्येचे 12.5% व त्याच संख्येचे 8% यातील फरक 90 आहे, तर ती संख्या कोणती आहे. तर बघा, पुन्हा तेच करायचं आपल्याला. दोन संख्येच्या पर्सेंटेजमधला जो फरक असतो तोच त्यांच्या ॲक्च्युअल फरका एवढाच असतो. तर इथे कितीचा फरक आहे, तर इथे फरक पडला आहे आपला 4.5चा. तर पर्सेंटेज म्हणजे जी व्हॅल्यू आहे त्यामध्ये काय फरक आहे, तर तो 4.5चा फरक आहे. हा कितीच्या इक्वल असेल, तर तो असेल 90च्या इक्वल असेल. तर 4.5 90च्या इक्वल आहे, तर मग 100 कितीच्या इक्वल असेल. बघा इथे याला जर आपण 4.5ला जर आपण इथे 20ने मल्टिप्लाय केलं तर आपले 90 येतात. तर 100ला सुद्धा आपण इथे 20ने मल्टिप्लाय केलं तर आपले येईल इथे 2000. ठीक आहे. याला क्रॉस मल्टिप्लाय करून सुद्धा तुम्ही करू शकता. काय येईल क्रॉस मल्टिप्लायमध्ये 90 गुणिले 100 भागीला इथे 4.5. ठीक आहे. हा पॉईंट इथून कटला तर वरती एक 0 येईल. 45 × 2 = 90, तर हे किती येईल आपले इथे 2000. तर ती संख्या कुठली असणार, ती असणार 2000. ठीक आहे. पुढला प्रश्न बघूया. दुधाची किंमत 25% वाढली आहे, तर एका कुटुंबाला त्यांचा दुधाचा वापर किती टक्क्यांनी कमी करावा लागेल, म्हणजेच त्यांचा महिन्याचा खर्च पूर्वी एवढाच राहील. तर बघा मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न आपण जो आपला आरचा फॉर्म्युला होता त्याने डायरेक्ट सॉल्व्ह करू शकतो. काय होता आपला फॉर्म्युला, तर तो होता R/100 ± R × 100. तर आरची व्हॅल्यू आपल्याला इथे काय दिलेली आहे, त्याने दिली आहे इथे 25. आता 25% वाढ झाली म्हटलं आहे, म्हणून आपण काय करणार, इथे 100 + 25 करणार, म्हणजेच किती येईल आपले इथे 125 आणि गुन्हेला इथे 100. तर हे किती येतं 25 × 5 = 125, म्हणजे हे किती येणार आपल्या इथे 1/5 × 100. आता 1/5ची पर्सेंटेज व्हॅल्यू काय येतं, ती येतं इथे आपली 20%, म्हणजेच 20% आपल्या इथे ॲन्सर असणार. म्हणजेच काय की दुधाची किंमत जर 25%ने वाढली तर त्यांना आपला दुधाचा जो वापर आहे महिन्याचा तो 20%ने कमी करावा लागेल, म्हणजे त्यांचा जो खर्च आहे महिन्याचा तो पूर्वी एवढाच राहील. ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न. तांदळाच्या किमतीत 20%ने घट झाली आहे, त्यामुळे एक व्यक्ती आता 160 रुपयात 8 किलो तांदूळ जास्त खरेदी करू शकतो, तर तांदळाची मूळ किंमत काय होती, असं त्यांनी इथे विचारलेलं आहे. तर बघा मित्रांनो, इथे काय झालेलं आहे की किमतीमध्ये 20%ची घट झाली आहे, त्यामुळे काय होतं इथे आपल्याला की 8 किलो तांदूळ आपल्याला इथं म्हणजे त्या व्यक्तीला जास्ती खरेदी करू शकत आहे. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण की याच्यासोबत डायरेक्ट रिलेशन आहे 20%चं आणि 8 किलोचं, कारण की किमतीमध्ये 20%नी घट होत आहे म्हणूनच आपल्याला 8 किलो तांदूळ जास्त मिळत आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की हे 20% आहे, हे 20% इक्वल आहे या 8 किलोच्या.
ठीक आहे. मग 20% जर 8 किलोच्या इक्वल असतील तर मग 100% कितीच्या इक्वल असतील इथे? 100% कितीच्या इक्वल असतील तर ते क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल इथे. तर हे येईल आपल्या 8 गुणिला 100 भागिला इथे 20. तर हे तर 20 पंचवीस 100 म्हणजेच आपली जी एक्सची किंमत आली ती किती आली इथे? 40 kg. तर मित्रांनो ही जी एक्सची आपल्याला 40 kg किंमत मिळाली ही नवीन किंमत मिळालेली आहे. ही जी व्हॅल्यू आहे ही न्यू व्हॅल्यू आहे. न्यू म्हणजे कुठली? तर जे किंमत घट झाल्यानंतर जे आपल्याला 8 किलो तांदूळ जास्ती मिळत आहे ना ती ही अमाऊंट आहे 40 kg. पण त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे की तांदळाची मूळ किंमत विचारली आहे. मूळ किंमत म्हणजे काय? तर जे किंमत घट होण्याच्या अगोदर जे काही अमाऊंट मिळत होते आपल्याला, जे काही तांदूळ मिळत होते ते त्याची त्यांनी किंमत विचारलेली आहे. तर मग आता बघा किंमत घट झाल्यानंतर आपल्याला तांदूळ किती मिळत आहे? तर 8 किलो तांदूळ जास्त मिळत आहे. याचा अर्थ काय आहे इथे की पूर्वी आपल्याला 8 किलो तांदूळ कमी मिळायचे. तर मग ह्या 40 किलोमधून आपल्याला काय करावं लागेल की ते ही 8 किलो मायनस करावं लागेल. म्हणजेच आपल्याला ते मूळचे जे काही अमाऊंट होती, जे काही तांदूळ होते ते आपल्याला इथे मिळेल. तर आधी किती मिळायचे आपल्याला इथे? तर आधी मिळायचे आपल्याला 32 kg म्हणजे 32 किलो तांदूळ आपल्याला आधी मिळायचे. हे 32 किलो तांदूळ आपल्याला कितीला मिळायचे? तर हे 32 किलो तांदूळ आपल्याला मिळायचे 160 रुपयाला. ठीक आहे. मग 132 किलो तांदूळ आपल्याला 160 रुपयाला मिळायचे. तर मग 1 किलो तांदूळ आपल्याला कितीला मिळेल इथे? तर 1 किलो तांदूळ आपल्याला मिळेल इथे 160 भागेला इथे 32. तर हे होईल आपले 16 दूने 32, इथे वरती येईल 10. तर हे येईल आपलं इथे 5. म्हणजेच आपल्याला इथे जे 1 kg तांदूळ आहे ते आपल्याला इथे 5 रुपयाला मिळत होते. सुरुवातीला आपल्याला काय मिळायचे? तांदूळ जे होते ते आपल्याला 5 रुपये किलो इथे मिळत होते. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला परत एकदा समजून सांगतो की आपण काय केलेलं होतं इथे. बघा त्यांनी काय म्हटलं होतं इथे की आपल्याला किमतीमध्ये 20% घट झाल्यामुळे त्यांना 8 किलो तांदूळ इथे जास्ती खरेदी करता येत होते. याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की जे 20% आहे किमतीचे ते 8 किलोच्या बरोबर आहे. म्हणून आपण इथे काय केलं की जे 20% आहे हे ते आपण घेतले 8 किलोच्या बरोबर. मग जर 20% 8 किलोच्या बरोबर आहे तर मग 100% जे आहे ते कितीच्या बरोबर राहील इथे? तर ते आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं तर आपली जी व्हॅल्यू आली इथे ती आली आपली 40 kg. तर ही 40 जी KG व्हॅल्यू आली आहे ही आपली नवीन व्हॅल्यू आली आहे. नवीन म्हणजे कुठली? तर किमतीमध्ये घट झाल्यानंतर जे 8 किलो तांदूळ जास्ती मिळतात ती व्हॅल्यू आहे. पण त्यांनी तर आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं आहे की तांदळाची मूळ किंमत विचारली होती. मूळ किंमत म्हणजे कुठली किंमत? तर भाववाढ व्हायच्या आधीची किंमत. तर मग भाववाढ व्हायच्या आधी आपल्याला किती तांदूळ मिळायचे? तर ते मिळायचे आपल्याला, आता सध्या आपल्याला 8 किलो जास्ती मिळत आहे ना, तर मग आपल्याला तेव्हा किती मिळायचे? तर तेव्हा आपल्याला 8 किलो कमी मिळायचे म्हणजेच 32 kg मिळायचे. तर हे 32 kg किती रुपयाला मिळायचे आपल्याला? 32 किलो तांदूळ जे आहे ते किती रुपयाला मिळायचे? ते मिळायचे आपल्याला 160 रुपयाला. ठीक आहे. तर 32 किलो 160 रुपयाला मिळायचे. तर 1 किलो आपल्याला कितीला मिळणार? तर 160 भागीला 32 जर केलं तर ते येतं आपलं 5 रुपये. म्हणजेच ते तांदूळ मिळायचे सुरुवातीला ते 5 रुपये किलोनी मिळायचे. ठीक आहे. पुढला प्रश्न बघूया. याच टाईपचा प्रश्न आहे, त्यावरून तुम्हाला आणखी क्लिअर होऊन जाईल की कशाप्रकारे हे प्रश्न सॉल्व करायचे. बघा, साखरेच्या किमतीत 25% वाढ झाल्याने एका व्यक्तीला आता 400 रुपयात 20 किलो साखर कमी येते. तर साखरेची नवीन किंमत काय असेल? बघा इथे यांनी काय विचारलं आहे? इथे साखरेची नवीन किंमत विचारलेली आहे. आणि यामध्ये काय झालेलं आहे की त्या प्रश्नामध्ये किंमत घट झाली होती त्यामुळे आपल्याला तांदूळ जास्ती मिळत होते. इथे उलटं दिलेलं आहे यांनी की किंमत वाढ झाल्यामुळे जी साखर आहे ती आपल्याला इथे कमी मिळत आहे. तर बघा काय करणार आपण इथे. बघा 25 किमतीमध्ये 25% वाढ झाली आहे त्यामुळे काय मिळत आहे आपल्याला? 20 किलो साखर कमी मिळत आहे. तर आपण असं म्हणू शकतो की हे जे 25% आहे हे 20 किलोच्या बरोबर आहे. ठीक आहे. तर मग 100% कितीच्या बरोबर असणार इथे? तर 100% बरोबर असणार इथे क्रॉस मल्टिप्लाय करा किती येईल? 20 गुणिला 100 भागीला इथे 25. तर हे तर 25 चोक 100 म्हणजेच हे आले आपले इथे 80 किलो. ठीक आहे. पण आता प्रश्नामध्ये यांनी काय विचारलं आपल्याला की साखरेची नवीन किंमत विचारली आहे. तर ही जी व्हॅल्यू आली आहे एक्सची ही तर नवीनच आहे. त्यामुळे आपण काय करणार इथे की डायरेक्टच ही 80 जी व्हॅल्यू आहे ही इथे आपल्याला जे काही रुपये होते त्या रुपयासोबत इथे आपण कंपेअर करणार की जे 80 किलो आहे ते आपल्याला कितीला मिळायचे? तर ती मिळायची आपल्याला 400 रुपयाला. ठीक आहे. मग 80 किलो जर 400 रुपयाला मिळायची तर 1 किलो आपल्याला कितीला मिळणार इथे? तर हे येईल आपलं 400 भागीला इथे 80. तर हे किती येतं आपल्याला?
₹5 म्हणजे त्याचीसुद्धा आपलं ॲन्सर जे आलं ते 5च आलेलं आहे. म्हणजे जे काही साखर मिळायची आपल्याला नवीन किंमत जी साखरेची किंमत आहे ती आहे ₹5 किलो. तर हेच जर समजा मित्रांनो यांनी इथे साखरेची मूळची किंमत किंवा जुनी किंमत विचारली असती तर आपण काय केलं असतं, तर आपण 80मधून 20 किलो मायनस केले असते आणि त्यानंतर जे काही 60 किलो आले ते 60 किलो आपण इक्वल केले असते या ते 60 किलोची साखर आपल्याला मिळाली असती ती आपल्याला मिळाली असती ₹400. तर मग त्यावरून आपण जी साखरेची जुनी किंमत आहे ती काढली असती. पण इथे आपल्याला यांनी डायरेक्टच नवीन किंमत विचारली आहे, त्यामुळे आपण काय केलं आहे की जे ॲन्सर काढला आहे ते आपण 80 किलोवरच काढलं आहे. ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न. एका आयताची लांबी 30% वाढली आणि रुंदी 20% कमी झाली तर आयताच्या क्षेत्रफळामध्ये किती टक्क्यांनी वाढ झाली असं त्यांनी विचारलेलं आहे. तर बघा आधी आपण हा प्रश्न एक कन्सेप्च्युअल बघूया, याची कन्सेप्ट बघूया काय आहे. तर त्यानंतर आपण याला एक शॉर्टकट फॉर्म्युल्याने सुद्धा सॉल्व्ह करू शकतो, ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण याची कन्सेप्ट बघूया काय आहे. तर बघा समजा त्या आयताची जी लांबी आहे ती आहे आपली इथे 50 आणि जी रुंदी आहे ती आहे आपली इथे 20. तर त्याचा एरिया किती असणार, मग क्षेत्रफळ किती असणार, तर ते येणार इथं आपलं 1000. ठीक आहे. आता हे 50 आणि 20च का घेतले मी, तर तुम्ही कुठलीही व्हॅल्यू घेऊ शकता, पण इथं 1000 येतं आणि त्यामुळे कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं, त्यामुळे मी इथे 50 आणि 20 घेतलेले आहे. तर बघा आयताच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय, लांबी गुणिले रुंदी, त्यामुळे आपल्या इथे जे एरिया येईल तो 1000 येईल. ठीक आहे. हा सुरुवातीचा आहे. त्यानंतर आता यांनी प्रश्नात काय म्हटलं आहे की जे आयताची लांबी आहे त्यामध्ये इथे 20%ची वाढ होईल, 30%ची वाढ होईल. तर मग 50चे 10% किती होतात, तर 5 होतात. तर मग 30% किती होईल, तर 15 होईल. म्हणजे जे नवीन लांबी आहे ते किती होईल आपली इथे 65 होईल. त्यानंतर यांनी काय म्हटलं आहे की रुंदीमध्ये 20%नी कमी झालेली आहे. तर बघा या 20%चे 10% किती होतात, तर 2 होतात. तर 20% किती होईल, 4 होईल. म्हणजे जे रुंदीची कमी जे झालेली आहे ती किती आहे, 16 झालेली आहे. मग याचा एरिया किती असेल, एरिया असतो आपला लांबी गुणिले रुंदी, तर मग तो येतो 16×85 म्हणजे इथे 0 येईल, कॅरी येईन आपला इथे 8 आणि इथे 96 आणि प्लस हे 8, तर हे किती येतं आपलं इथे 104. तर जर 1000वर 40 आहे तर मग हे 100वर किती असेल, तर 100वर असेल हे 4. 100वर यासाठी घेतलं मित्रांनो इथे की आपण पर्सेंटेज जे आहे ते नेहमी 100वर कॅल्क्युलेट करतो. म्हणजे याचा अर्थ काय होतो की क्षेत्रफळ जे आहे त्याचं ते 4%नी इथे वाढलेलं आहे. आता हे झालं कन्सेप्च्युअल मेथडने. आपण याला डायरेक्ट फॉर्म्युल्याने सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. तर तो फॉर्म्युला कुठला आहे, तर बघा इथे एक इफेक्टिव्ह पर्सेंटेजचा फॉर्म्युला येतो जो की आहे आपला A+B+AB डिवायडेड बाय 100. तर या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट अप करून आपण डायरेक्ट याचा आन्सर काढू शकतो. तर जेव्हा त्यांनी म्हटलं असेल की वाढ झाली तेव्हा आपल्याला प्लस व्हॅल्यू घ्यायची आणि जेव्हा त्यांनी म्हटलं असेल की घट झाली तेव्हा आपल्याला व्हॅल्यू निगेटिव्ह घ्यायची. तर बघा इथे काय होईल, याची व्हॅल्यू काय येईल इथे +30 येईल. रुंदीमध्ये 20%नी घट झाली म्हणून आपण इथे -20 घेऊया, प्लस इथे 30 आणि इथे -20. ठीक आहे. ए आणि बीची व्हॅल्यू आणि भागेला इथे 100. इथे काय होईल, या 30मधून 20 मायनस झाले तर इथे येईन आपले 10 येईल इथे आणि हे 0 इथे कटेल आणि हे येईल आपले इथे -6. म्हणजेच काय झालं, आपलं ॲन्सर किती आलं आहे 4. आता हे 4 प्लस आला आहे म्हणून आपण इथे काय म्हणणार की क्षेत्रफळामध्ये 4%नी वाढ झाली आहे. समजा हेच जर व्हॅल्यू आपली इथे मायनस आली असते तर आपण म्हटलं असतं की ते की क्षेत्रफळामध्ये 4%नी घट झालेली आहे. पण इथे आपलं प्लस आल्यामुळे आपण काय म्हणणार की 4%नी क्षेत्रफळामध्ये वाढ झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण हा इफेक्टिव्ह पर्सेंटेजचा फॉर्म्युला वापरून डायरेक्ट इथे याचं उत्तर काढू शकतो. ठीक आहे. पुढला प्रश्न बघूया. बघा इथे काय म्हटलं यांनी की एका आयताची लांबी जी आहे ती 20%नी वाढली आणि रुंदी 20%नी कमी झाली तर आयताच्या क्षेत्रफळामध्ये काय फरक पडला. तर बघा बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटू शकतं की 20%नी लांबी वाढली आहे की आणि रुंदी 20%नी कमी झाली आहे, याचा अर्थ क्षेत्रफळामध्ये कुठलाही फरक पडला नसेल. आणि ऑप्शनमध्ये सुद्धा एखादी ऑप्शन ते असं देऊन देतात की क्षेत्रफळामध्ये कुठलाही फरक पडला नाही आणि बऱ्याचदा ते प्रश्न चुकतो, कारण की इथं क्षेत्रफळामध्ये फरक पडतो मित्रांनो. का फरक पडतो, कारण की बघा जी 20%नी वाढ झाली आहे ती लांबीमध्ये झालेली आहे आणि जे घट झालेली आहे 20%नी ती रुंदीमध्ये झालेली आहे, त्यामुळे पर्सेंटेजमध्ये नक्कीच फरक पडेल. तर बघा आपला परत इफेक्टिव्ह पर्सेंटेजचा फॉर्म्युला आपण इथे वापरूया. A+B+AB आणि भागीला इथे 100. बघा तुम्हाला पेपरमध्ये हा फॉर्म्युला लिहायची गरज नाही, तो तुमच्या डोक्यामध्ये असेल, डायरेक्ट तिथे व्हॅल्यू पुटअप करायची आणि आपल्याला ॲन्सर काढायचं आहे. पण आता इथे तुम्हाला समजून सांगण्यासाठी म्हणून आम्ही फॉर्म्युला इथे लिहित आहे. तर काय होईल मग इथे बघा 20%नी वाढ झाली आहे, याचा अर्थ काय आपले +20 येईल आणि रुंदी 20%नी कमी झाली आहे म्हणजेच ते काय येईल मायनस येईल आणि इथे परत आता -20 आणि +20 म्हणजे आपल्या इथे मायनसच येतील. तर हे येईल 20 × 20 आणि भागीला इथे 100. तर काय होईल, या 20मधून हे 20 मायनस गेले
आणि हे 0 0 इथे कटेल आणि काय येईल इथे -4. याचा अर्थ काय आहे, ॲन्सर मायनस आला. याचा अर्थ काय झालं की त्या आयताच्या क्षेत्रफळामध्ये 4% इथे घट झालेली आहे. ठीक आहे. पुढला प्रश्न बघूया. एका वर्तुळाची त्रिज्या 50% वाढली तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल असं त्यांनी इथे विचारलं आहे. तर बघा वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा काय फॉर्म्युला असतो, एरिया ऑफ सर्कल काय येईल इथे, तर तो असतो πr². ठीक आहे. म्हणजे आरची जी व्हॅल्यू आहे इथे ती 2दा वाढणार आहे. म्हणजे बघा यांनी इथे काय म्हटलं की त्रिज्या जी आहे ती 50% वाढली, तर ती 50% ती 2दा वाढेल का, कारण की इथे आरचा स्क्वेअर आहे. तर मग बघा पुन्हा सेम फॉर्म्युला आहे आपला, तो आधीचाच फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे, a + b + ab/100. तर काय होईल इथे, आता इथे काय होतं की दोन्ही वेळा वाढच होतं, त्यामुळे ते आता मायनस होणार नाही. तर काय येईल इथे मग, तर ते येईल 50% + 50% + 50 गुणिले 50 आणि भागीला इथे 100. तर काय होईल ते 50 50 100 आणि हे येईल इथे 25. तर किती येईल आपलं इथे 125%. म्हणजेच ते जे वर्तुळाचे क्षेत्रफळ आहे ते कितीने वाढेल, ते 125%ने इथे वाढेल. ठीक आहे. पुढला प्रश्न बघूया. बघा, एक संख्या आधी 20%नी वाढते, नंतर ती 20%नी कमी होते. मिळणारी नवीन संख्या ही मूळ संख्येपेक्षा 36ने कमी आहे, तर मूळ संख्या किती होते. बघा, याच टाईपचा प्रश्न आपण आता सॉल्व केलेला आहे, फक्त थोडा प्रश्न हा थोडा वाढवलेला आहे त्यांनी. तर बघा काय होईल इथे, आपल्याला जे 20% वाढ आणि 20% घट झाली आहे ते आपण आपल्या इफेक्टिव्ह पर्सेंटेजच्या फॉर्म्युल्याने इथे कॅल्क्युलेट करू शकतो. तर ते बघा किती येईल, हे -4 येतं, पण तरी पण एकदा परत आपण कॅल्क्युलेशन करूया. इथे ती येतं 20 -20 गुणिले 20 इथे आणि भागेला इथे 100. तर ते किती येईल आपल्या इथे, 20मधून 20 मायनस होईल, तर ॲन्सर येईल आपल्या इथे -4. ठीक आहे. आता आपल्याला त्यांनी काय म्हटलं की हे जे -4 आलेलं आहे हे त्यांच्या पर्सेंटेजमधला फरक आलेला आहे, आणि त्यांनी त्यांच्या दोन संख्येमधला ॲक्च्युअल फरकसुद्धा दिलेला आहे, तो आहे आपल्याला इथे 36%. जर आपण आधीच बघितलं होतं की पर्सेंटेजमधला फरक आणि ॲक्च्युअल संख्येमधला फरक तो नेहमी इक्वल असतो. तर इथे आपल्याला मायनसची काही घेणदेणी नाही आहे, फक्त आपल्याला या 4%ची घेणदेणी आहे. तर मग 4% म्हणजे काय होईल इथे, तर बघा 4% आपल्या इक्वल होईल 36च्या. तर मग 100% कितीच्या इक्वल होईल आपल्या इथे, तर 100% इक्वल होईल आपल्या xच्या. तर बघा 4ला जर आपण 9ने मल्टिप्लाय केलं तर आपलं 36 येतं. त्याचप्रकारे जर 100ला आपण इथे 9ने मल्टिप्लाय केलं तर आपलं ॲन्सर किती येईल, इथे 900 येईल. किंवा क्रॉस मल्टिप्लाय केलं तरीसुद्धा तुमचं ॲन्सर इथे येतं 900. म्हणजेच ती जी मूळ संख्या होती ती किती होती, तर ती होती इथे 900. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पर्सेंटेजच्या टॉपिकवरचे काही प्रश्न आता इथे डिस्कस केलेले आहे. याच पर्सेंटेजच्या टॉपिकचा आणखी एक सेकंड पार्ट येणार आहे, तो काही दिवसांनी येईल. तर मित्रांनो त्याचे जर नोटिफिकेशन तुम्हाला मिळवायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जे आमचे येणारे नवीन व्हिडिओ आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.